3 चीयर्सच्या टीनएजर्सचा डब्बा या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत सगळ्या मुलांना आवडीचा असा अंड्याचा एक पदार्थ। करायला सोपा सुटसुटीत असा हा पदार्थ केलाय आशा कुलकर्णी यांनी। अतिशय मस्त आणि चटपटीत असा हा अंड्याचा पदार्थ काय म्हणता येईल याला? आम्ही याला अंड्याचा पोळा म्हणतो। ओके, तर अंड्याचा पोळा कसा करायचा ते आपण पाहूया। तर इथे आपण काय काय घेतलंय? त्याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा, टोमॅटो, गरम मसाला, इथे आपण 3 अंडी घेतलेली आहेत, तिखट, कोथिंबीर आणि मीठ। ओके, आणि थोडंसं तेल परतण्यासाठी। या पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता थोडं गरम तेल झालं की मी त्याच्यात कांदा टाकणार आहे आणि कांदा हा असा उभा चिरायचा आहे। ओके, उभा चिरून घ्यायचा। टोमॅटो पण त्याप्रमाणे उभा चिरून घ्यायचे। ओके, त्याने चव आणखीन छान येते, चव जास्ती छान येते। ओके, तेल बऱ्यापैकी तापले आता, तर मी त्याच्यात उभा चिरलेला हा कांदा त्याच्यात घालते आणि आपण थोडंसं परतूया त्याला। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतायचे, तांबूस रंगाचा होईपर्यंत। अच्छा, त्यामुळे चव आणखीन वाढते। त्याने चव वाढते आणि त्याच्यानंतर मग आपण टोमॅटो घालणार आहोत, त्यामुळे तो आणखीन चांगला भाजला जाईल। ओके, कांद्याचा कलर बदलायला लागलाय, थोडासा तांबूसर यायला लागलाय, तर आपण आता याच्यात टोमॅटो घालणार आहोत आणि टोमॅटो घालून परत एकदा परतणार आहोत। आता मी याच्यात टोमॅटो घालते। टोमॅटो पण असा उभा चिरायचा आहे। हे परतत असताना मी त्याच्यात मीठ, गरम मसाला असं घालणार आहे। मीठ घालते आपल्या चवीप्रमाणे, आपल्याला जेवढं लागेल तेवढं मीठ घालूया। गरम मसाला, तिखट आपल्या आवडीप्रमाणे एवढा आपण घालू शकतो। आता कांद्याचा पण कलर बदललाय, टोमॅटो पण शिजायला लागलाय, तर आपण आता थोडा गॅस बारीक करू। आणखी अंडी ठेवण्यासाठी त्याला थोडेसे असे कप्पे करून घेऊ। ओके, त्याच्यात असे कप्पे केले आणि त्याच्यात मी अंड फोडून घालणार आहे। गॅस बारीकच केलेला आहे। आता हे कुठेही डिस्टर्ब न करता असायच्या असंच मी ठेवणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून देते। ओके, गॅस बारीकच आहे माझा। 2 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया। हे असं झालेलं आहे। आता थोडासा पॅन आपण हलवूया, म्हणजे मग एका ठिकाणी हे जर सैल होत असेल ना, तर एका ठिकाणी होणार नाही ते। ओके, असं सगळीकडे ते मी तो अंड्याचा सगळीकडे कव्हर राहील आणि टोमॅटो आणखीन कांदा त्याच्यावर अंड्याचं कव्हर येईल। परत मी ह्याच्यावर झाकण ठेवते, गॅस बारीकच राहील। 5 मिनिटांनी आपण हे झाकण काढल्यानंतर आपल्याला तयार रेसिपी दिसेल, त्याच्यानंतर मग गार्निशिंग वगैरे आपण करू। ओके, 5 मिनिटं झालेली आहेत। आता मी वरचं झाकण काढते आणि आपण तयार रेसिपी आपल्याला दिसेल। हो, मस्त। आता मी याच्यावर कोथिंबीर घालते। ओके, आवडत असलं तर त्याच्यावर तुम्ही चीज पण घालू शकता किसून। ओके, किंवा टोमॅटो सॉस पण घालू शकता। ओके, मी गॅस बंद करते। मी हे झाकण काढलेलं आहे आणि आता हे तयार रेसिपी झालेली आहे। तर फक्त आपण झालंय की नाही हे बघण्यासाठी फक्त खालनं थोडंसं आपण ओके, ओके, आणि अशा कडा पण सुटून येतात आणि या कडा पण व्यवस्थित सुटलेल्या आहेत। ओके, आणि देताना पण असे स्लाइस करून देणार आहे। ओके, कडा सुटायला लागल्या की हे झालं असं समजायचं। एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची की हे उलटायचं नाहीये। ओके, असंच्या असंच आपल्याला सर्व करायचंय। ओके, अंड्याचा पोळा आपला तयार आहे। इतका मस्त चमचमीत बघूनच वाटतोय तो, आणि असा छान
पिवळा, लाल सगळ्या अशा रंगांनी खूप छान रंगाचं हो झालंय. हो छान तयार आहे. तुम्ही बघू शकता इतका मस्त. कांदा टोमॅटोची एक छान चव आहे. गरम मसाला आणि तिखटाचा तिखटपणा इतका मस्त आलाय. थँक्यू. आणि अंड हा 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 मी तर आता हा कायम करेन आणि Yes, खाईन. अगदी. म्हणजे मलाच हा आवडलाय. मुलांच्या डब्याबरोबर आईच्याही आवडीचा अगदी, पदार्थ झालेला अगदी. आहे. हा म्हणजे मुलांच्या आई किंवा मुलं आणि ऑफिसला जातानाही अगदी डब्यात नेता येईल असा हा मस्त फूड आहे. करेक्ट. येस. सो सगळ्यांसाठी उपयुक्त असा मस्त अंड्याचा पोळा आम्हाला करायलाही मजा आली आणि खातानाही मजा आली. आज मी आले संजय काकांना भेटायला आणि संजय काका उत्तम परदेशी ऑमलेट करतात. नमस्कार काका. 2 प्रकारचे ऑमलेट आपण मला म्हणजे जे करायला आवडतात ती ओके. एक तमागो याकी म्हणून जॅपनीज ऑमलेट आहे. त्याला तमागो म्हणजे अंड आणि याकी म्हणजे फ्राय केलेलं. ओके. तर तमागो याकी ह्याला जॅपनीज ऑमलेट म्हणतात. ते एक आहे आणि दुसरं स्पॅनिश ऑमलेट आहे. ओके. ही 2 ऑमलेट आज आपण करून बघूया. पण आमचं हे ऑमलेट बघण्याआधी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तमागो याकीसाठी म्हणजे जे जॅपनीज ऑमलेट आपण करणार आहे त्याच्यासाठी बटर, 3 अंडी, थोडस अर्धा चमचा 1 चमचाभर दूध, चवीनुसार मीठ, थोडेसे मिरपूड आणि थोडस 2 किंवा 4 थेंब मध घालायला लागणार. म्हणजे एका अंड्याला साधारण 1 थेंब असं एवढा मध घातलं तर ते पुरेसं होणार. अंड फेटून घेतलं, त्यात थोडस चवीपुरतं मीठ, चवीपुरती मिरपूड, 1 चमचाभर दूध, आणखीन 2 ते 4 थेंब मध घातलं. त्या मधामुळे थोडासा गोडवा येतो त्याला. तर गोडवा यायचं कारण जॅपनीज ऑमलेट बेसिकली गोड असतं पण त्यात ते गोड काही घालत नाही. त्याच्यात एक मिरिन नावाची एक वाईन घातली जाते जी बेसिकली स्वीट पोटॅटो, राईस आणखीन शुगर ॲज अ फर्मेंटेशन एजंट म्हणून वापरली जाते. त्यामुळे त्या मिरिनला थोडी गोड चव असते. ती मिरिन आपण काही वापरत नाही म्हणून आपण थोडंसं मध त्याच्यात घालतो. मध हा तमागोयाचा हा जो पॅन आहे हा मी स्पेशली तेवढ्यासाठी विकत आणलाय. पण ज्यांच्याकडे साधा नॉर्मल पॅन असेल त्याच्यात सुद्धा हे करता येतं. वेगळं काही करायला लागत नाही. डेमॉन्स्ट्रेशन म्हणून हा पॅन मी विकत घेतला आणि त्याच्यात आपण आता करणार आहे. पहिल्यांदा आपण थोडंसं तेल आणि बटर घालणार आहे. बटरवर करायचं पण बटर नुसतं घातलं तर ते जाळायला लागतं लगेच म्हणून थोडंसं तेल घालायचं. तेल आणि बटर की मग एक लेअर घालायचा त्याच्यावर. तो थोडासा हलवला की त्याला फ्लफीनेस येतो. तो लेअर थोडा तयार होऊ द्यायचा. तो घट्ट किंवा उलटा असं काही करायचं नाही. तो जेव्हा तयार होत असतो तेव्हाच रोल करायचा. मग दुसरा लेअर घालायचा त्याच्या बाजूने. तो लेअर तसा तयार व्हायला लागला की थोडं त्याला हलवलं की फ्लफीनेस येईल. मग तो पण रोल करायचा. तिसरा, असे 3 रोल करून आपण त्याला तमागो याकीचं ऑमलेट बनवतो. ते ऑमलेट मग बारीक मंद गॅसवर शेकलं की आतमधला भाग त्याचा सॉफ्ट राहतो आणि वरनं छान तयार होतं. चव चांगली येते, खायला खूप छान लागतं. स्पॅनिश ऑमलेट करण्यासाठी परत 3 अंडी घेतली आपण. थोडं बटर, थोडंसं तेल, मीठ, मिरपूड, बारीक चिरलेला कांदा, किसलेला बटाटा आणि थोडंसं दूध. दुधाने त्याला फ्लफीनेस येतो. म्हणजे 3 अंडी फेटली आपण. त्याच्यामध्ये मीठ आपण कांदा आणि बटाटा घालत असल्यामुळे नेहमीच्या अंदाजाप्रमाणेपेक्षा थोडंसं जास्त मीठ घालायचं. म्हणजे मग कांदा आणि बटाटा ह्याला ते व्यवस्थित होईल. मीठ, थोडीशी मिरपूड आणि 1 चमचाभर दूध घातलं तर त्याला फ्लफीनेस येतो. हे घेऊन एकदा फेटून घ्यायचं व्यवस्थित. सगळं फेटलं की मग त्यात किसलेला बटाटा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. परत एकदा ते सगळं मिक्स करायचं म्हणजे मीठ सगळीकडे लागेल. आणि मग ते तव्यावर हळूहळू सोडत जायचं. जे त्याचे एक लेअर होतील त्याला थोडं झाकण ठेवून 1-2 मिनटं 3 मिनटं बघत राहायचं की ते वरचा लेअर कसा राहतोय. तर आणि फार गॅस मोठा ठेवायचा नाही, मंद ज्याच्यावर ते शिजू द्यायचं. म्हणजे मग कांदा आणि बटाटा पण शिजला जातो आणि वरचा लेअर त्याचा जो आहे तो हळूहळू घट्ट व्हायला लागतो. तो घट्ट झाला की मग त्याला उलटं करायचं
आणि 1 मिनिट अर्धा मिनिटच त्याला थोडं शेकलं की आपलं स्पॅनिश ऑमलेट तयार. करायला काका खूपच सोपी आणि छान आहेत. मी खाऊन बघते. एकदम तुम्ही दूध घातल्यामुळे जो फ्लफीनेस येतो म्हणालात तसं याच्यात आहे आणि एकदम सिंपल. लेअर पण खूप छान आहेत त्याचे आणि चव पण छान आहे. म्हणजे अगदी सहज करता येण्यासारखं आणि पोटभरीचं वाटलं मला ते. ब्रेकफास्ट म्हणून पण चालू शकतं, साईड डिश म्हणून पण चालू शकतं. हो 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 हो. आणि हे स्पॅनिश ऑमलेट किती छान लागतं का हे. आपण ऑमलेट म्हणलं की नुसतं ऑमलेट, हे जरा वेगळे प्रकार आणि खायला चांगले, चवीला चांगले. हो हो. आणि पोटभरीचं म्हणतात तसं की एकदा केलं की हो हो हो. मुलांना पण आवडतील. हो. मुद्द्यासाठी बटाटा घातलेला ऑमलेट मी पहिल्यांदा खाल्लं आणि आता ही दोन्ही ऑमलेट मी पहिल्यांदाच खाल्ली. त्यामुळे करायला अतिशय छान आहेत आणि चवीला पण अतिशय छान आहेत. म्हणजे त्यांना खूप तिखट वगैरे आवडत नाही, ते अशी माइल्ड आणि छान ऑमलेट खाऊ शकतात. तुम्ही ऑमलेट करून पहा अशी. आणि काही अडलं तर काकांना विचारूच आपण. कमेंट मध्ये तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करा आणि काका त्या प्रश्नांची उत्तरं देतीलच. आमची ही ऑमलेट बघत राहा. चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत खाते रहो और काका खिलाते रहोगे. Cheers.